आई, गंगेत घोडं आलं म्हणतात ना, मला तसं वाटतंय आता. नाही होय करता करता अक्षरा अधिपती ट्रिपला गेले एकदाच. वय वय पण हे समज तुमच्यामुळे झालं बघा. तुम्ही व्यवस्थित नियोजन करून घडवून आणलं. आता गाडी रुळावर येईल बघा. मला आता असं झालंय, कवा एकदा दुपटी आंगडी तोपडी शिवाया घेतली. आई नाही, पण तुम्ही माझ्याही मनातलं बोललात. लवकरात लवकर आपल्या घराचं गोकुळ व्हावं ही माझी इच्छा आहे. होईल होईल, समजा आपल्या मनासारखं होईल बघा. व्हायला तर पाहिजे, पण ती बसलीये ना. कोण? आणखी कोण? तुमची लाडकी लेक. नागणीसारखी वेटोळ घालून बसली आहे माझ्या घराला, आणि दिवसेंदिवस तिची पकड घट्टच होतीये. ऐका, आमच्या माग आमच्याबद्दल गरळ वकणं चालूच आहे. तर तुझ्याशी बोलत नाहीये मी. हा, पण आमच्या इशाही बोलताय ना व. बोललो मग. माझं घर आहे ना, माझी रूम आहे. मी वाटेल ते बोलीन. मी मालक आहे इथला. तू अडवणार मला? तुला ऐकायचं नसेल तर जा ना. आमचा लेख जेव्हा सांगल तेव्हा जाऊ आम्ही, कारण आम्ही या घरात त्यांच्यासाठीच राहतोय. लेख? कुठला लेख? नाही कळायचं तुम्हाला, आईचं मन नाही कळायचं. आई? कसली आई ग? कुणाची आई? कधी जन्म दिलास अधिपतीला? म्हणूनच आम्ही म्हणलं, आईचं मन तुम्हाला नाही कळायचं. आई होण्यासाठी जन्मच द्यावा लागतो असं काही नाही. आणि हो, आम्ही स्वतःहून नाही आलो या घरात. तुम्ही आम्हाला आणलत म्हणून आम्ही या घरात आलो, आणि तुम्ही सांगितलं म्हणून आम्ही अधिपतींची आई झालो. तेच, तीच तर मोठी चूक झाली आहे माझी. पण आता इतक्या वर्षांनी का होईना ती चूक मला सुधारायची आहे. पास झाला. तुझ्या विळख्यातून माझं घर मला मोकळं करायचंय. असं आज आमचे अधिपती नाहीत तर एवढं बोलायलाय तुम्ही आम्हाला? हा, ते असताना का बोलला नाही? माझा रक्ताचा मुलगा आहे का तो? त्याच्या पुढे हातबल आहे मी. आणि तू त्याच्यावरती काळी जादू केलीस ना, गारुड केलंस त्याच्यावर. काय बोलताय तुम्ही? चेटकी नाही आम्ही काळी जादू करायला. अहो, जीव लावलाय आम्ही अधिपतींना. दिसतंय ते? नाही हो, काही दिसत नाही तुम्हाला. अगं, सगळं दिसतंय मला. डोळे उघडेत माझे, आणि आता तर लख्ख उघडलेत. जावई बापू, जरा तुम्ही शांत बसा की. कशाला उगा शब्दाला शब्द वाढवते? होवे हो, तू तरी शांत बस की. मी काय म्हणते, जावई बापू, चला चला तुम्ही बाहेर चला बघू. आई, मी कुठेही जाणार नाही. माझं घर आहे. मी मालक आहे इथला. ही माझी खोली आहे. होवे होवे, तू तरी सोड ना. जाऊ दे की. इतकी वर्ष काय करत आलो आम्ही? सगळं कानामागच तर टाकत आलोय. पण एवढं सगळं सहन करून आम्हाला हेच मिळणार असेल तर आम्ही कशाला चांगलं वागायचो? काय काय? तू चांगलं वागलीस? कधी? अहो, आम्ही चांगलं वागलोय म्हणून तर हे घर टिकलंय. अगं, जे केलेलं नाही आहेस त्याचं क्रेडिट घेऊ नको. तू जे काही या घरात वागली आहेस ते चांगलं वागणं असेल ना, तर यापुढे वागू नकोस. नाही, माझं घर टिकलं तरी चालेल, पण तुझं अस्तित्व नको आता या घरात. या घराला लागलेला शाप आहेस. जावई बापू, अहो, काय बोलतायसा तुम्ही? बघा बघा, तिला पण सहन होईना तुमचं बोलणं. होवे होवे, तू तरी शांत बस की आता. का गप्प बसू आम्ही? का गप्प बसू? दरवेळी यांचं बोलणं ऐकून घ्यायचं आम्ही? दरवेळी? अगं, आत्ता कुठे बोलायला लागलोय मी? आजपर्यंत तुझंच बोलणं ऐकलंय आमच्या घरानं. हा, पण बोलायला लागल्यापासून एक शब्द आमच्याबद्दल चांगला बोलला नाहीत तुम्ही. आता काय तो सोक्ष मोक्ष लावून टाकू. लय झालं आता. चल. होवे, सोक्ष मोक्ष म्हणजे एवढं का टोकाचं बोलतीयास? जरा शांत बस की. जावई बापू, मी काय म्हणते, तुम्ही तरी जरा समजूतदारपणा दाखवा की.
वे अगं आई जातो इथनं. नाही नाही मी नाही जाणार. आज पोरं बी नाही आहेत घरात. अगं तुम्ही दोघं भांडायचा कोण मध्ये पडणार? आमच्या मध्ये पडायची काही गरज नाही. जा इथनं. आमची शपथ आहे तुला. आता काय करावं बाई? काय करू नगस. आई जा तू. काय चाललंय हो तुमचं? एवढा कशाचा राग आहे तुमच्या मनात? एक शब्द धड बोला ना तुम्ही आमच्याशी. का सारखं पाण्यात बघताय आम्हाला? पाण्यात तू बघतेस माझ्या सगळ्या घराला. या घरातला आनंद संपवायचा आहे तुला. माझ्या मुलाचं वाटोळं करायचंय. माझ्या मुलाचा आणि सुनेचा संसार डोळ्यात खुपतोय तुझ्या. अहो 20-25 वर्ष घालवली हो आम्ही. आमचा काय बी संबंध नसताना ते काय या घरचं वाटोळ करण्यासाठी? अगं तुझा फायदा होता त्यात. तुला आयतं सगळं मिळत होतं ना, म्हणून तर काही संबंध नसताना इतकी वर्ष राज्य केलंस या घरावर. ते म्हणतात ना, आयत्या बिळावर नागोबा, तशी तू आयत्या बिळावरची नागिण आहेस. काय हो सारखं नागिन नागिन म्हणताय तुम्ही? हा, शेवटचं सांगायचं. ए, नागिणच आहेस तू, आणि म्हणूनच तुला नागिण म्हणतोय मी आणि म्हणणार. म्हणा म्हणा, मला नागिन म्हणा, पण एक विसरू नका. या नागिनीनेच तुमच्या लेकाला लहानाचा मोठा केलाय, त्याला सांभाळलंय. तू नसतीस तरी काही बिघडलं नसतं. तू लहानाचा मोठा झालाच असता. देवास तू पाठीशी. आणि भुवनेश्वरी, तो अधिपती तुला देव मानत असेल, तू स्वतःला देव समजू नकोस. नाही नाही, आम्ही स्वतःला देव मानत नाही हो. तसली चूक आम्ही करणार नाही. हो, पण तुम्ही आम्हाला निदान माणूस तरी माना की. हा, दुसऱ्याकडे बोट दाखवताना माणूस कसं काय विसरतो की त्यांनी स्वतः काय केलंय? तुमच्या फायद्यासाठी, तुमच्या कामासाठी तुम्ही आम्हाला इथं घेऊन आलात. काय सांगितलं होतं तुम्ही आम्हाला? असं काहीतरी कर की अधिपती त्यांच्या आईला विसरतील. आम्ही तेच केलं. हेच सांगितलं होतं ना तुम्ही आम्हाला. हुबेहूब अधिपतीच्या आईसारख्या दिसतात. अधिपतीची आई आता या जगात नाहीये, हे त्याला हळूहळू कन्व्हिन्स करायचं. कसं करायचंय? या प्रश्नाचं उत्तर आता माझ्याकडेही नाहीये. हेच बोलला होता का नाही तुम्ही? काय आठवतंय काय? तेच करत आलोय आम्ही. तुम्ही सांगितलेलंच करत आलोय आम्ही आजवर. ते करता करता आम्हाला पण अधिपतींचा कवा लळा लागला आम्हालाच कळलं नाही. लई वेळा प्रयत्न केला तो पाश तोडायचा, इथून निघायचा बी विचार केला, पण प्रत्येक वेळेस अधिपतीने आम्हाला अडवलं, नाही जाऊ दिलं आम्हाला. तो अडवणारच ग. लहान पोर होतं ते. तू कान भरलेस त्याचे. त्याच्या मनात नको नको ते भरवलंस, आणि म्हणून तो तुला अडवत राहिला. हो, काय बोलताय हो तुम्ही? अहो, त्या लहान लेकराच्या मनात आम्ही काय भरवणार? हा हा, एक गोष्ट मात्र आम्ही नक्की केली. त्यांच्यावर सख्या आईसारखं प्रेम केलं आम्ही. त्यासनी आईची माया दिली, आणि आमचं प्रेम खरं आहे हे त्यासनी जाणवत होतं, म्हणून ते आम्हाला जाऊ देत नव्हते. प्रत्येक वेळेस आम्हाला अडवत होते. त्यांना जरा जरी काही खुपलं का नाही तर आमच्या काळजात नुसतं चर्र व्हायचं. आमच्या डोळ्यातलं पाणी थांबायचं नाही हो. त्यांचं दवा पाणी करताना आमच्या डोळ्यातलं पाणी थांबायचं नाही. हे आमचं चुकलं असं म्हणणं आहे भाई तुमचं? मीच म्हटलं तर मला बाहेर जाऊया. आता मलाच टेन्शन आलं. कसलं टेन्शन आलंय? हो, आपण पहिल्यांदाच बाहेर फिरायला जातोय एकत्र, आणि त्यात ते क्राबी आयलंडला जातोय, म्हणून टेन्शन आलं थोडंसं. काय नाव काय म्हणलं? ते नावच तोंडात बसत नाही. क्राबी 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 क्राब.
आम्हाला काय भारतात काय आणि भारताबाहेर काय, आई साहेबांनी कुठे बी सोडून जायचं म्हणलं की परदेशातच गेलो नाही वाटतं. आता परवा आपण गेलतो की नाही 10 दिवस बाहेर, तेव्हा बी तसंच झालं. सवय नाही ना, सवय नाही कवा वर्षानुवर्ष त्यांचा आशीर्वाद घेतल्याशिवाय आम्ही घर सोडत नाही, असा विषय झालाय तो. त्याशिवाय कसं करमायचं असं वाटतं. सांगा की चुकलं का आमचं? अधिपतींना आम्ही आईची माया दिली, त्यांच्यावर खरं प्रेम केलं, हे चुकलंय का आमचं? सगळं खोटं होतं ग. तुझ्या डोळ्यातलं पाणी, अधिपतीसाठी तू चेहऱ्यावर आणलेली ममता, सगळं खोटं होतं. माझ्यावर प्रेम तर तू कधी केलंच नाहीस, पण अधिपतीवर सुद्धा तू कधी खरं प्रेम केलं नाहीस. तुझं प्रेम फक्त माझ्या संपत्तीवर, या प्रॉपर्टीवर होतं. जेव्हा पहिल्यांदा या घरात पाऊल ठेवलंस ना, तेव्हाच इथलं वैभव बघून तुझे डोळे फिरले होते. मी बघितलं होतं सगळं तुझ्या डोळ्यात. आणि हे बळकावण्याची संधी दिसल्यावर तुझी कारस्थानं सुरू केलीस. आधी स्वतः जम बसवलास आणि नंतर हळूहळू तुझी एक एक माणसं आणलीस इथं. कधी बघितलं नव्हतंस ना एवढं वैभव, एवढी संपत्ती. नरकातून स्वर्गात आल्यासारखं झालं तुला, हो ना? आणि एकदा हे सगळं हातात आल्यावर तुला ते कधीच आपल्या हातातून निष्ठून द्यायचं नव्हतं. याचा मोह, या प्रॉपर्टीचा, संपत्तीचा, सत्तेचा मोह तुला सुटणारा नव्हता कधी. एवढे प्रयत्न केले मी तुला या घरातून काढायचे, पण माझ्या मुलाला बरोबर वापरलंस तू आणि मला हातबल करून ठेवलंस. काही करू शकलो नाही मी. माझ्या घराचा एक हाती ताबा घेतलास तू. या घरात तुम्ही आणलत आम्हाला. तुम्ही जे सांगितलं तेच करत आलोय आम्ही. आयुष्य येचलो या घरासाठी, आणि त्याची ही सजा द्यायलाय तुम्ही आम्हाला. ही रडण्याची नाटकं थांबव ना कधीतरी. आणि आपण दोघंच आहोत ना इथं. आहे तिसरं कुणी कुणासमोर नाटकं करतेस? अधिपती पण नाहीये, त्याच्यासमोर चालतात तुझी नाटकं. आम्ही नाटकं करायलोय? आमचं प्रेम म्हणजे काही नाटक वाटलं होय तुम्हाला? कसं पटवून देऊ तुम्हाला? त्या घरावर, अधिपतींवर आणि तुमच्यावर मनापासून प्रेम केलंय हो आम्ही. हे प्रेम नाहीये भुवनेश्वरी, हे प्रेम नाहीये. दुसऱ्याचं सगळं बळकावणं, एखाद्या घरातल्या माणसानं कठपुतळीप्रमाणे नाचवणं, त्यांना हवं तसं वागायला लावणं, याला प्रेम नाही म्हणत, स्वार्थ म्हणतात. आणि तोच स्वार्थ साधलाय तू आजपर्यंत. झालं ना जे मिळवायचं होतं ते मिळवून झालं ना तुझं? आणखी काय हवंय तुला? केव्हा दिसलं नाही का हो तुम्हाला आमच्या डोळ्यात आम्हाला काय हवंय ते? दोन प्रेमाचे शब्द, थोडा मान, या घरात एक स्थान, तुमच्या मनात एक स्थान होतो आम्हाला. हे या जन्मात शक्य नाही, कारण तुझी पात्रता नाहीये ती. सोडा हो, सोडा. आमची पात्रता तुम्ही नका ठरवू. आमच्याकडे शिक्षण नसल, पण डोसकं आहे, एक मन आहे ना. आहे तुझ्याकडे कपटी मन आहे, कारस्थानी डोकं आहे. तुला स्थान हवंय माझ्या मनात, प्रेमाचं स्थान. तू स्वतःला ओळखलंस का ग नीट? हा, कधीतरी स्वतःला आरशात बघितलंस? तू काय आहेस, कोण आहेस? तुझ्याकडे शिक्षण नाहीच आहे, पण संस्कार सुद्धा नाहीये. ना स्वभावाचा चांगुलपणा आहे, ना वागण्यात कसली आग आहे, ना भल्याबुऱ्याची चाड आहे तुला. एक दुष्ट स्वार्थी बाई आहेस. आणि तुला या घरात मानाचं स्थान हवंय? माझ्या मनात जागा हवी आहे तुला? माझ्या चारूची जागा घ्यायची तुला? माझी चारू देवी होती, देवी. प्रेमानं आपलंसं करायची समोरच्या माणसाला, परक्या माणसाला सुद्धा. स्वतःच्या इच्छेपेक्षा दुसऱ्याच्या इच्छेला महत्व द्यायची, दुसऱ्याच्या आनंदात स्वतःचा आनंद मानायची. हसतमुख प्रसन्न होती माझी चारू. आणि तू तिच्या पायाची धूळ सुद्धा नाहीयेस तू, तिच्या नखाची सर नाहीये तुला. सोनं होती माझी चारू, आणि तू पितळ सुद्धा नाहीयेस तिच्या पुढे. आणि तुला माझ्या मनात स्थान पाहिजे काय? आम्हाला तुमच्या बायकोची जागा नाही घ्यायची. आम्हाला नगच आहे ती, कारण आम्हाला माहिती आहे आम्ही दोघे बी वेगळे आहोत. पण आम्हाला का नाही तुमच्या मनात एक छोटासा कोपरा हवा होता हो. सगळ्या मनावर राज्य नग होतं, एक
छोटासा कोपरा हवा होता. दिला असता, तेवढा कोपरा दिला असता मी तुला. प्रेम नाही, किमान बाई म्हणून मान दिला असता तुला मी. पण त्यासाठी किमान चांगलं वागावं लागतं ग. किमान ज्या माणसाच्या मनात आपल्याला स्थान हवंय ना, त्याच्याशी माणसासारखं तरी वागावं लागतं. भुवनेश्वरी, काय वागलीस माझ्याशी? किती पाताळी अंतरीपणा केलास, किती आतल्या गाठीची बाई आहेस तू, माहिती आहे ना? विसरलीस काय काय केलंस? नको नको ती औषधं खायला घालून मला मला निकामी करून ठेवलंस तू. या अंतरुणावर खितपत पाडलंस इतके वर्ष. कारण तुला सगळ्या घराचा कारभार तुझ्या हातात हवा होता आणि तो तू घेतलास. अहो, या घरचा सगळा कारभार आम्ही आमच्या हातात घेतला कारण तुम्ही तुमच्या बायकोच्या दुःखात रडत बसला होतात. कुणाला काय बी करू देत नव्हतात. आम्हाला बी काही सुचत नव्हतं. आमचे अधिपती एवढेशे होते हो. आम्ही कंबर कसली उभ्या राहिलो. तुम्हाला सावरलं, या घराला सावरलं आम्ही. तुझी गरज नव्हती मला, कधीच नव्हती. मुद्दाम बोलायला नव्ह तुम्ही. आम्हाला त्रास व्हावा म्हणून बोलायलाय का? अशा डागण्या देताय हो आमच्या मनाला. आता माझे शब्द डागण्या वाटतात तुला? इतकी वर्ष मला तू डागण्या दिल्यास त्याचं काय? तुम्हाला कवाच असं वाटलं नाही का की ही बाई आपल्या प्रेमा खातर? बास कर, बास कर. कधीतरी तू जे वागलीस त्याला प्रेम म्हणत नाहीत. तुम्हाला वाटतंय तेच प्रेम असतंय का हो? प्रेमाचे लई रंग आणि रूप असतात. राग हे बी प्रेमाचंच रूप असतंय आणि प्रेमातला सूड बी खरा असतोय. आम्ही बी चुका केल्यात की, आम्ही कुठं नाही म्हणतोय. आमच्याकडे नाही शिक्षण, आम्ही नाही तुमच्या बायकोवानी जन्माला आलो, नाही लहानाचे मोठे झालो श्रीमंतीत. तुम्ही नव्हता हो आमच्या नशिबी, त्यामुळे आम्हाला त्यांची जागा नकोच आहे. पण आम्हाला मान तर द्या. आम्ही जे काही केलंय ते या घरासाठी केलंय, त्याचा विचार करून तेवढा तरी मान द्या की. आम्ही या घरासाठी जे काही केलं ते केलं, पण अहो आमच्या मनातलं प्रेम हे त्यांच्या मनातलं प्रेम आहे इतकंच खरं आहे की हो. जशा आम्ही दिसायला एकसारखे आहोत तसं आमचं प्रेम बी सारखंच आहे. आमच्या प्रेमात खोट नाही, ना अधिपतींच्या बाबतीत ना तुमच्या बाबतीत. हे सगळं खोट आहे तुझं. दादांत खोट, नखशिकांत खोटी बाई आहेस तू भुवनेश्वरी. हसू येते तुला? नाही नाही नाही. कसलं हसू येते? नाही हो, रागाच्या भरात का होईना पण तुमच्या तोंडून आमचं नाव ऐकलं का नाही, हे लई बरं वाटतं आम्हाला. हेच असाच शब्दांचा आणि भावनेचा बाजार मांडता येतो तुला. हेच सगळं करून माझा मुलगा बळकावलास, तोडलास माझ्यापासून. कसले रंग प्रेमाचे आणि कसलं रूप ग. तुझं एकच रूप आहे, एकच रंग आहे, काळा. तुला फक्त सत्ता पाहिजे, पैसा पाहिजे, अधिकार गाजवायला पाहिजे आणि त्यासाठी वाटेल त्या थराला जातेस. माझ्या चारूमध्ये आणि तुझ्यात एक चेहरा सोडला ना तर नखाचं सुद्धा साम्य नाहीये. तुझ्या घाणेरड्या वागण्याची तुलना तिच्या प्रेमाशी करू नकोस. तिचं नाव सुद्धा तुझ्या तोंडात शोभत नाही. कोण आहेस का तू? अगं, प्रेमात लोक त्याग करतात. तू कसला त्याग केलास? मला निकामी करून ठेवलंस. माझ्यावर सूड घेण्यासाठी अधिपतीचं शिक्षण तोडलंस. हे तुझं प्रेम? हा तुझा त्याग? आणि या तुझ्या घाणेरड्या प्रेमाची तुलना चारूच्या प्रेमाशी करतेस? माझ्या घराचं, माझ्या मुलाचं आणि माझं वाटोळ करण्यात तू कसलीच कसूर ठेवली नाहीयेस. माझ्या घराचं, माझ्या मुलाचं आणि माझं वाटोळ करण्यात तू कसलीच कसूर ठेवली नाहीयेस. पण शेवटी चांगल्या माणसांच्या बरोबर चांगलंच होतं. मी माझ्या जन्मात कधी कोणाचं वाईट केलं नव्हतं आणि म्हणून इतक्या वर्षानं का होईना देवी आईनं माझ्या मदतीला अक्षराला पाठवलंय. तुला पत्ताही लागू दिला नाही तिनं आणि तिनं मला या घराच्या बाहेर नेलं. माझ्यावर ट्रीटमेंट केली,
तिच्यामुळे आज चालतोय बोलतोय मी. हा दुसरा जन्म आहे माझा आणि तो जन्म मला माझ्या मुलीसारख्या सुनेनं दिलाय. आता नाही, आता ना तू माझा आवाज दाबू शकतेस ना कंट्रोल करू शकतेस मला या घराला. हे बघा, तुम्ही आता डोळ्याला झापडच बांधायची ठरवले म्हणल्यावर आम्ही काय करणार? तुम्हाला समजूनच घ्यायचं नाही हा? हेच ठरवलंय ना तुम्ही? आणखी काय समजून घ्यायचं तुला? पूर्ण कळलीयस मला. पूर्णपणे कळलोय आम्ही तुम्हाला. मग आता काय करणार तुम्ही? सांगा की काय करणार? आमच्या हाताला धरून आम्हाला घराबाहेर काढणार? गरज पडली तर तेच करेन मी. पण काय हा? पण काय भीती वाटायला लागली ना व? लेख काय करल, काय म्हणल तुमचा लेख? कारण तुम्हाला बी माहित आहे, अधिपती ना तुम्हाला बाप मानतो ना आई मानतो तुमच्या लाडक्या चारुलताला.